शेवग्याच्या पानाची भाजी म्हणजे गुणकारी हो. अजून कोवळी असा. रोज पाणी घालतो आम्ही शेवग्याक. छोटासा झाड असा, पण अशी 4-5 दाना भाजी मिळता. अशी पानं काढलंय, स्वच्छ धुतलंय आणि बारीक चिरून घेतलंय. एक लोखंडी तवो घेतलाय, त्याच्यावर घातलंय तेल, बारीक चिरून कांदो, उभी चिरून मिरची व्यवस्थित परतून घ्यायची. मस्त लागतं भाजी. अशी करून बघा. वरसून घातलंय हळद, नंतर चिरलेलो पालो. शेवग्याची भाजी आहेत ना, डाळ घालून करशात तर अप्रतिम लागतं. नुसती पण बरी लागतं. गरमागरम तांदळाची भाकरी आणि ही भाजी खायची, एकदम भारी. वरसून घातलंय भाजी, चवीपुरता मीठ आणि ती उग्र असतं. किंचितशी साखर किंवा गूळ घाला, एकदम टेस्टी लागतं. तूर डाळ भिजत घातलेलं आहे, थोडी त्याच्यात मूग डाळ मिक्स करून ती डाळ घातलं. व्यवस्थित लोखंडी तव्यावर परतून ना झाकून शिजवून घ्यायची. मस्त चव येतं, एकदम भारी लागतं. आपण गोकुळाष्टमी करीत असतो ना, पण आमच्याकडसून वर्षातून जेव्हा जेव्हा कोवळो पालो मिळता तेव्हा ही भाजी करतो. एकदम पौष्टिक आहे असा. आणि शेवग्याचो पालो औषधी असता. आम्ही ती कोवळी असता घरात सगळ्यांक आवडता म्हणून परत परत करून खातो. मस्त तव्यावर परततात ना, लोखंडी कढईत किंवा तव्यावर, एकदम भारी लागतं. व्यवस्थित ती डाळ शिजल्यावर भाजी शिजली समजायची. भरपूरसा खोबरा घालायचा, एकदम टेस्ट भारी. तांदळाच्या भाकऱ्यो केल्या आज. त्याच्याबरोबर शेवग्याच्या पाल्याची भाजी व्यवस्थित शिजली की 1 चमचो खोबरेल तेल घाला आणि वाफ काढ. अशी भाजी करा, खावा, आवडतली तुमका. आवडल्यास पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करा.